अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवासनी हे अचानक असं काय झालं आहे? त्यांचं ध्यान आख्यानामध्ये हाय मला कळतं आहे, पर काय झालं आहे त्यासनी हे आता मला कसं कळावं? काय झाले मुनिवर, तुम्ही असे मौन का? काही नाही देवी. काही नाही, मग तुम्ही असे थांबलात का? हे प्रभू, काहीतरी करा प्रभू. श्री महालसा देवींना मी आता काय सांगावे? होय मुनिवर, मला कळतं आहे. देवा, हे तर मोठं विघ्न आलं आहे. काय करावं? मुनिवर, अहो तुम्ही काहीच कसे बोलत नाही आहात? देवी, श्री गणेश, ह्या आख्यानात मोठे विघ्न आले आहे. देवा, मी असताना कोणतेही विघ्न येणार नाही. आजा, ए आजा, अरे थांब की रे बाबा. ह्यो तर रंग्याचा आवाज आहे आणि त्यो बाला हाका मारतो आहे. माझी बाग खरंच माघारी आला का काय? अरे अरे काय माणूस आहे ना, किती हाका मारायच्या. यो काजा, उघड वासक्यात राग घालून घेऊ नकस. तुझ्या आणि बानूच्या काळजीनं आबा काय बाई सांगत होता का नाही? हा राजा, आम्हा समदेसनी काळजी आहे तुमची. आणि मला माझ्या पोरीची काळजी आहे. माझ्या पोरीचं भलं कशात चांगलं ठाव आहे मला. आणि हे बघ, जेजुरीचा विषय आता नग. अरे राहिलं बाबा, राहिलं. मला इतकं सांगायचं आहे की तो किती बी डोसक्यात राग घालून घेतली का नाही तर एक ध्यानात ठेव, बानू देवांची बायको आहे.
राजा कुणी सांगावं? देव जरी जेजुरीत असलं तरी आज न उद्या इथं यात्याल आणि बानूला घेऊन जेजुरीला जात्याल बी. अरे तसं असतं तर माझी बानू जेजुरीत हात कशा पायी आली असती. अरे हे राग्या, मला आता काय बी ऐकायचं नाही. झालं ते पुरं आता. तू ये आता. काळजी घे आणि काय लागलं तर सांग. बाथा काय झालं? काय नाही. अरे पर मग रंग्या संघ असं तावा तावानं कशा पायी बोलत होतास? तुला बोलायचं नाही का माझ्या संग बा? हे बानू, आता मला काय बी विचारू नकस. मग चल 2 घास खाऊन घे. नग, मला भूक नाही. अरे बा असा कशा पायी वागतो हाय? तो रागवला हाय म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार त्या वस्तीवर. पर काय ते काय सांग ना बा. नारायण नारायण. श्री गणेश, खरोखरीच तुमच्यामुळे हे विघ्न दूर झाले. काय झालं मुनिवर? मला काही कळेल का? काही नाही देवी. आख्यान सुरू असताना तुम्ही असे अचानक थांबलात म्हणून विचारला मी. मुनिवर, आता अधिक विलंब न करता आख्यानाला पुन्हा सुरुवात करावी. होय देवा. नारायण नारायण. तर मल्लासुराला आता हे कळून चुकले होते की दैत्य सेनेला एकत्रित केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देवसेना मल्हारपुरानजीक तळ ठोकून बसली आहे. ही वार्ता आपण जाणताच. त्याचाच विचार करतोय मी. आता आपण देखील देवसेनेला आव्हान देण्यासाठी सज्ज व्हायला हवं. तुझ्या डोक्यात काहीतरी चाललं आहे याची मला कल्पना आहे. काय आहे तुझ्या डोक्यात? साऱ्या दैत्य कुळाला आवाहन करावं असं मला वाटतं आहे. आणि त्यासाठी मला सगळ्यांना भेट द्यावीशी वाटते. हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. त्या देवांना हे कळता कामा नये याची दक्षता मात्र घ्यायला हवी. होय, आपण निश्चिंत राहा. त्यांना कळणार नाही. मी आणि माझे बंधू दैत्य कुळातील महापराक्रमी दैत्यांना युद्धासाठी यायला सांगणार आहोत. दैत्य कुळातही एकाहून एक महापराक्रमी आणि क्रूर असे दैत्य आहेत. वेळ पडल्यास कोणी 12 हातांचा होऊ शकतो, कोणी 2 तोंड धारण करू शकतो तर कोणी 10 तोंड धारण करू शकतो, कोणी वाघाचं रूप धारण करू शकतो तर कोणी बोकडाचं रूप धारण करू शकतो. हे असे आणि अनेक रूप धारण करणारे दैत्य आपल्याला सहाय्य करायला सिद्ध होतील याची मला आशा आहे. आमचा आदेश आहे, हे कळता क्षणीच ते युद्धाला सिद्ध होतील याचा प्रत्यय येईल तुला. होय, नक्कीच. साऱ्या दैत्य कुळाला बोलावण्याचे दायित्व आता तुझ्यावर आहे, हे ध्यानात ठेव. ये तू आता.
आलात सर्वजण? होय बंधू, तुमचा निरोप मिळताच आम्ही इकडे आलो. पण बंधू, असं काय झालं म्हणून तुम्ही आम्हा साऱ्यांना इकडे बोलावलं? दैत्यांचा निपात करण्यासाठी सगळी देवसेना घेऊन सर्व देव मल्हारपुराच्या जवळ आले आहेत. मल्हारपुराजवळच देवसेनेनी मोठं शिबिर बांधलं आहे. गुप्तहेरांनी ही वार्ता दैत्यराज मल्लासुरांपर्यंत पोहोचवली आहे. त्या भयभीत झालेल्या दैत्यांना बघून त्या भ्याड दैत्यांना मीच यमसदनास पाठवून दिलं. अगदी योग्य तेच केलेत बंधू तुम्ही. पण आता त्या देवसेनेला आव्हान देण्यासाठी आपल्याला साऱ्या दैत्यांना एकत्र करायचे आहे. आपल्यावर खूप मोठे दायित्व आहे. दैत्य सेनेकडे देखील महापराक्रमी असे दैत्य आहेत, ज्यांचे नाव ऐकताच देवही रणांगण सोडून जातात. अशा साऱ्या दैत्यांना आपल्याला एकत्र करायचे आहे. बंधू, चिंता नसावी, हे कार्य आम्ही पूर्ण करू. मी देखील असेनच. पण आपण निरनिराळ्या दिशांना जाऊन विखुरलेल्या दैत्यांना युद्धाचे आमंत्रण देऊ. पण बंधू, आपण कोणाकोणाला हा निरोप द्यायचा आहे? सर्वांनाच. ज्वालामुख, शूलजिव्हा, भीषणमुख, नरांतक, ऊर्ध्वकेशी, देवनाशक या आणि अशा साऱ्या महापराक्रमी दैत्यांना आपल्याला बोलावणे करायचे आहे. आणि मला खात्री आहे की ते नक्कीच युद्धाला सज्ज होतील. हे सगळे दैत्य आपल्या सोबत आहेत. हे जेव्हा त्या देवांना कळेल तेव्हा ते देखील भीतीने चळा चळा कापू लागतील. आणि मग दैत्यांचा विजय होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. अगदी त्रिमूर्ती देखील नाही. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्किल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकार ओंकारमूलं तुरीयं गिरिज्ञानगोतीत मीशं गिरीशं तुषाराद्रिसङ्काशगौरं गम्भीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीचरीरम्. नारायण नारायण. तर मल्लासुराने दैत्य सेनेला एकत्रित करण्याचे दायित्व कुंभकवर सोपवले होते. आणि कुंभक हे दायित्व पार पाडण्यासाठी सिद्ध झाला होता. दैत्य सेनेकडे महापराक्रमी असे दैत्य होते. ते शूर होते. अनेक युद्धात त्यांनी पराक्रम करून आपले शौर्य दाखवले होते. अशा या सर्व दैत्य कुळाला एकत्रित आणण्यासाठी कुंभक आणि त्याचे भाऊ निघाले होते. दैत्यराज मल्लासुरांच्या आज्ञेमुळे सर्व दैत्य एकत्रित आले आहेत. आपली भेट घेण्यास उत्सुक आहेत. त्यांना येथे येण्यास सांगावे. राम दैत्यराज, हा शुरादत्त आपल्या सेवेत हजर आहे. आज्ञा असावी. दैत्य शुराद्रथ
याने आजवर अनेक पराक्रम केले आहेत. याच्या क्रौर्याला देवसेना देखील घाबरते. शूराद्रथ, मी तुला या युद्धासाठी ऐरावत हत्ती देतो. प्रणाम दैत्यराज. प्रणाम दैत्यराज. युद्ध निपुण सेना कौशल दैत्य, आपले स्वागत असो. आपले सेना कौशल्य संपूर्ण दैत्य कुळाला ठाऊक तर आहेच. आपणास भव्य रत्न दिले जावे अशी दैत्यराज मल्लासुरांची आज्ञा आहे. या युद्धाला मी सज्ज झालो आहे दैत्यराज. प्रणाम दैत्यराज. दैत्य सूरग्रास, तुझे स्वागत आहे. देवसेनेचा संहार करण्यासाठी मी तयार आहे दैत्यराज म्हणे. मी तुझे पराक्रम जाणतो. यावे देवशल्य यावे. या मल्हारपुरात मी कुंभक आपले स्वागत करतो. प्रणाम दैत्यराज. दैत्य देवशल्य याने आजवर अनेक पराक्रम करून अनेकदा देवांना सळो की पळो करून सोडले आहे. आजही देवशल्याचे नाव ऐकताच देवसेना भयभीत होते. मी तुझ्या शौर्याने प्रसन्न झालो आहे. तुझ्यासारख्या सामर्थ्यवान दैत्यामुळे दैत्यांना देखील बळ मिळणार आहे. मी तुला पशुपती नावाचा हत्ती आणि रत्नांनी मढवलेला शुभ्र घोडा भेट देतो. दैत्यराज म्हणी, माझा प्रणाम स्वीकार करावा. हा चंडकोड आजवरच्या देवांच्या आणि दैत्यांच्या युद्धामध्ये दैत्यांचा विजय व्हावा म्हणून याने अनेकदा सहाय्य केले आहे. मी तुला 4 घोड्यांचा रथ भेट देतो. प्रणाम दैत्यराज. आपल्याला या युद्धात गोमुख या अनुभवी दैत्याचे सहाय्य लाभणार आहे. मी देवसेनेचा संहार करण्यासाठी आतुर आहे दैत्यराज. गोमुख, तुला या युद्धासाठी इंद्रनील घोडा भेट देण्यात येत आहे. दैत्यराज म्हणी, मी शूर्पकर्ण दैत्य आपणास प्रणाम करतो. ये शूर्पकर्ण ये. तुझ्या पराक्रमाची चर्चा सर्वदूर असते. दैत्य राजांनी तुला या युद्धासाठी सोनेरी घोडा भेट देण्याचे ठरवले आहे. मी आपणा सर्व दैत्यांचे स्वागत करतो. संहार संहार दैत्यराज संहार. दैत्यराज म्हणे, कुठे आहे ती देवसेना? त्या देवसेनेचा मला संहार करायचा. खड्गदंश, तू येशील असे मला वाटले नव्हते. मी तुला सगळीकडे शोधले पण तू सापडला नाहीस. होय, मी खूप दूर गेलो होतो पण मला समजले की देवसेनेने सर्व दैत्य कुळांना आव्हान केले आहे. त्याच वेळेस मी ठरवले देवसेनेचा संहार करायचे. धीर धर. त्या देवसेनेचा संहार करायला सर्वजण उत्सुक आहेत. दैत्यराज म्हणे, आपण आज्ञा करावी. सर्व देवांचा वध करायला मी तत्पर आहे. लवकरच लवकरच तो क्षण येईल. ही अशी दैत्यसेना बघितल्यावर साऱ्यांच्या काळजात थडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे मला ठाऊक आहे. आपल्या या दैत्यसेनेने रणांगणावर पाऊल ठेवताच साऱ्या देवसेनेला भय वाटणार आहे. तुम्हाला मृत्यूचे भय तर नाही ना? नाही. जेव्हा या दैत्यकुळात जन्म घेतला तेव्हाच रणांगणात मृत्यू येणार हे निश्चित झाले होते. चला आता आपल्या पराक्रमाची शर्थ करूया.
आणि त्या साऱ्या देवांना असा धडा शिकवूया की यापुढे कधी ते दैत्य कुळाकडे वळून पाहण्याचं धाडस करू शकणार नाहीत. चला सगळ्यांचा निपात करूया. दैत्य कुळाचा दैत्य कुळाचा दैत्य कुळाचा. नारायण नारायण. तर मल्हारपुराजवळ देवसेनेने आपला तळ ठोकला होता आणि समस्त देव आपल्या सैन्यासह युद्धासाठी सज्ज झाले होते. कुंभकने आपल्या गुप्तहेरांना त्यांच्यावर पाळत ठेवायला सांगितले होते. हे गुप्तहेर कुंभककडे ही वार्ता घेऊन आले की समस्त देवसेना युद्धासाठी सिद्ध झाली आहे. एकीकडे देवसेना सिद्ध झाली होती आणि दुसरीकडे मल्लासुराने केलेल्या आवाहनामुळे सर्व दैत्य मल्हारपुरात एकत्र आले. मल्लासुराने सर्व दैत्यांना निरनिराळ्या गोष्टी देऊन त्यांचा सन्मान केला. या युद्धासाठी मल्हारपुरात सर्व दैत्य एकत्रित आले आहेत ही वार्ता श्री मार्तंड भैरवांच्या शिबिरातही पोहोचली होती. म्हणजे आता युद्ध होणारच हे जणू निश्चितच झाले होते.